मी खूप दिवसांनी व्हिडिओ करते आणि आज मी चालली आहे सुधागडला. तर चला मग आता आमची जर्नी स्टार्ट होती. या सुधागड गँग काय हाय झोपा आल्या सगळ्यांना. नावं सांगा. आरोही, स्वप्नाली, तनिषा, धैर्य, सान्वी. तर असं आम्ही असे बच्चा पार्टीबरोबर चाललोय सुधागडला आज. तर चला बघूया आपण काय काय धमाल करतो ते. आणि आता आम्ही ट्रेक स्टार्ट करतोय. आम्ही पोहोचलोय बेस विलेजला. तर चला हा आपल्याला हा समोर दिसतोय तो आहे सुधागड. हा इथे टकमक टोक आहे. हा बुरुज आहे आणि तिकडे दुसऱ्या साईडनी महादरवाजा. तर आपण आता इकडून जाणार आहोत. तर चला आम्ही डॉट 5 वाजता चालू केलं आहे. तर बघूया किती वेळात आपण चढतो. आता एक अर्धा तास झाला आहे स्टार्ट होऊन. बघा आम्हाला काजवे दिसते. हे बघा वरती बघा किती दिसते. पहिला लॅडर आलाय. काळू काय अजून. हे बघा आमचा शेरू आलाय. चला काळू काय अजून. तर हे बघा ही लाईट जी दिसते ही आहे ठाकूरवाडी. तर आमचा इथून ट्रेक चालू झाला होता आणि आता ऑलमोस्ट 1 तास झाला आहे. आम्ही ऑलमोस्ट कवर केला आहे. तर चला आता पुढे जी आहे ती मेन लॅडर आहे जी आता आपण चढणार आहोत. तर आता ही मेन लॅडर चढल्यावरती गडाचा दरवाजा आहे आणि मग आपण पुढे एक्सप्लोअर करणार आहोत. महादरवाजा, टकमक टोक, शिवमंदिर आहे, अजून देवीचं पण मंदिर आहे आणि एक मोठं तलाव आहे. तर बघूया चला. कसं वाटतंय. गारगार वाटतंय. गारगार वाटतंय. ट्रेकला सुद्धा घाम निघालेला आहे. हेल्थ व्यवस्थित करायला पाहिजे. ओके. आणि बघा ही जी दिसते ही मेन लॅडर आहे जी आता आपण चढणार आहोत. आणि मग वरती हा एक प्लॅटू आहे आणि मग दरवाजा आहे. चला मस्त व्ह्यू आहे. बघूया आपल्याला प्री मान्सून क्लाउड बघायला मिळतात का. हा जो दिसतोय तो पाळीचा सरसगड. आणि इकडे आहेत तैला बैला, धनगड, जे आपण आता वरतून पण बघणार आहोत.
हा बुरुज आहे गडाचा आणि पूर्ण हा एकदम कातळाचा आहे. बघू शकता तुम्ही. झालं आता आम्ही बुरुजाच्या एक्झॅक्ट खाली आहोत आणि आता इथून असा पूर्ण शिड्या चालू झाल्यात. तुम्ही बघू शकता बिलकुल पण हवा नाही आहे, त्याच्यामुळे खूप जास्त घाम येत आहे. आणि आत्ता फक्त 6:30 वाजलेत आणि बघू शकता तुम्ही किती उजेड आहे. आता इथून आपला पायरी मार्ग आहे आणि हा इथे वरती जो दिसतोय हा इथे बुरुज आहे, जिथून आपल्याला वरती चढायचं आहे. दोन्ही बुरुजांच्या मधून पायरी मार्ग आहे. तर चला, खूप घाम आला. आम्ही एक्झॅक्ट 5 वाजता चालू केला. जर तुम्ही पण समरमध्ये म्हणजे आत्ता जूनमध्ये अजून पाऊस चालू नाही झाला आहे, आत्ता जर येत आहे तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्ही लवकरच या. हो, तर आम्ही मुंबईवरून रात्री 12-12:30 निघालो होतो आणि मुंबईवरून सुमारे 120 किलोमीटर आणि ऑलमोस्ट पुण्यावरून पण सिमिलर अंतर आहे. यायला ऑलमोस्ट 3.5-4 तास लागतात इथपर्यंत. आणि जो सुधागडचा बेस विलेज आहे हा दर्यागाव आहे आणि ट्रेक जो चालू होतो हा ठाकूरवाडीपासून चालू होतो. ट्रेक साधारण 2 ते 2.5 तासाचा आहे आणि मोस्टली चढाईच आहे ट्रेकमध्ये. आणि जर तुम्ही येत आहे तर नक्की तुम्ही सकाळी लवकर या, जेणेकरून डिहायड्रेशन वगैरे असे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. तर चला मग आता आपण एक्सप्लोअर करूया सुधागड. हा पूर्ण कातलाचा असा बुरुज आहे आणि हे पूर्ण पायरी मार्ग आपण इकडून आलोय. तर चला मग आता आपण चालू करूया चालायला. तर तुम्ही वरती आल्यावरती पहिला जो बुरुज लागतो, जो खालून जो पूर्ण कातल दिसतोय, तो आहे चिलखती बुरुज. तर चला मग आता आपण बघूया चिलखती बुरुज. चिलखती बुरुजाकडून आपण वरती जाऊया गडाकडे. बघूया आता आपल्याला वरती अजून काय काय बघायला मिळतंय. चिलखती बुरुजापासून वरती आल्यावरती इथे एक पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. चला मग आपण बघूया त्याची काय कंडिशन आहे. बघा, हे बघा, बेडूक पण आहे खूप मोठा. चांगलं आहे, स्वच्छ पाणी आहे. बेडकं खूप आहेत पण. हो, आणि हे पिण्याचं पाणी आहे गडावरती. तर तुम्ही हे वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी घेऊ शकता. स्वच्छ पाणी आणि खूप मोठे टाकं आहे आतमध्ये. आम्ही प्लॅटूवरती मस्त वरती पोचलोय बुरुजाच्या इकडे.
तर चला आता आपण बघूया टकमक टोक, महादरवाजा, मंदिरं, तलाव आणि अजून बाकीचे आजूबाजूचे जे दुर्ग दिसतात ते बघूया. जसं की तैलाबाईला, घनगड, सरसगड. अजून बघूया आपण अजून आपल्याला काय आयडेंटिफाय करता येतं ते इथून. तैलाबाईला एकदम असा क्लिअर दिसतोय. हा जो आहे हा तैलाबाईला आहे. मी झूम करून दाखवते. हा आहे तैल, हा आहे तैल आणि हा आहे बैल. हा आहे महादेव मंदिर, शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्याच मागे भव्य असं कमळ तल आहे. तर चला बघूया आपण आता. चला आपण आता तळ बघायला जाऊया. सुधागडावरती खूप मोठं तळ आहे असं मी ऐकलं होतं. आता मी बघणार आहे ते प्रत्येक. मेली वाटतं. वाघ आहे ना, वाघ तो पकडते ना. ते फ्लाइंग वाले पण फिश आहेत तिथं. फ्लाइंग वाले थोडंफार राजवाड्याचं इथे अवशेष आहेत. इथे लोक येऊन राहतात वगैरे. आणि इथे बघू शकता तुम्ही बारायगडवाल्यांनी बारायगड जे आहेत हे सुधागडचं संवर्धन करतात आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्यात. त्यामुळे हा एवढा किल्ला अजून पण मस्त मेंटेन केलेला आहे. तर चला जाऊया आपण आता टकमक टोकाकडे. तर आता आम्ही शंकराच्या मंदिराकडे आलो. तर आपण जाऊया मंदिरामध्ये. बस बघू इथे जाऊ. हे बघा इथे पूर्ण असं तटबंदी आहे गडाची, जी अजूनही भक्कम आणि मजबूत आहे. तर मी आता आहे सुधागडवरती आणि सुधागड हा एकदम गर्दी विहिरीत ट्रेक आहे. म्हणजे आमचा तरी गर्दी विहिरीत ट्रेक झाला आहे. खूपच नेमके अशी लोक आहेत आज गडावरती. माईट बी असू शकेल की ऊन आहे, पाऊस अजून चालू नाही झाला म्हणून गर्दी कमी आहे. सुधागड हा भक्कम तटबंदीने बांधलेला किल्ला आहे आणि त्याची अजूनही तटबंदी खूप चांगली आहे. म्हणजे चांगल्या परिस्थितीत आहे. सगळे बुरुज आणि सगळ्या तटबंदी अजून चांगल्या परिस्थितीत आहेत. जर तुम्हाला थोडक्यात सुधागडबद्दल सांगायचं झालंच तर सुधागड हा एकमेव असा किल्ला आहे महाराष्ट्रामध्ये जो हुबेहूब रायगडासारखा दिसतो. आणि हुबेहूब रायगडासारखं वर्णन त्याचं सगळीकडे केलं जातं. त्याचं कारण असं आहे की जसं रायगडाला महादरवाजा आहे हत्तीच्या सोंड्याच्या आकाराचा, तसं हुबेहूब महादरवाजा सुधागडला सुद्धा आहे. जसं रायगडाला टकमक टोक आहे तसंच सेम हुबेहूब टकमक टोक हे सुधागडला सुद्धा आहे. म्हणूनच महाराजांनी कदाचित जेव्हा राजधानी डिक्लेअर करण्याचा निर्णय घेतला होता
त्यामध्ये सुधागडचं सुद्धा नाव होतं आणि कालांतराने काही कारणास्तव असं आहे की रायगडाला राजधानी डिक्लेअर केलं होतं, पण राजधानीच्या नावामध्ये सुधागड सुद्धा नाव हे होतं, हे वास्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे महाराजांच्या काळात सुधागड हा खूप महत्त्वाचा किल्ला होता आणि आत्ताही आहे. तर असेच किल्ले जपा. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाल्यास तर सुधागडाचं संवर्धन हे रायगड ही संस्था करते आणि त्यांनी हा गड खूप सुंदर असा मेंटेन केला आहे. इथे कोणत्याही प्रकारचा कचरा तुम्हाला बघायला मिळत नाही. जर गड किल्ल्यांवरती येत आहे, सुधागडला येत आहे, तर तुम्ही नक्की हे करा की तुम्ही जो कचरा आणताय, ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स आणताय, हे तुमच्याबरोबर खाली रिटर्न घेऊन जा, जेणेकरून ह्या मागे जे लोक मेहनत करत आहेत त्यांची मेहनत कुठे वाया जाणार नाही आणि ह्याची नक्की तुम्ही खबरदारी घ्या. तर चला मग आता आपण अजून आपला गड एक्सप्लोर करायचं बाकी आहे आणि आता आम्ही जातोय टकमक टोकाकडे आणि मग मंदिर एक्सप्लोर करून आम्ही रिटर्नची जर्नी आमची स्टार्ट होणार आहे. तर चला मग आपण आता एक्सप्लोर करूया. तर हे भोराई देवीचं मंदिर आहे आणि आधी किल्ल्याचं नाव पण भोराईगड होता आणि महाराजांनी ते सुधागड ठेवले. तर चला आपण आता जाऊया भोराई मंदिरामध्ये. भोरपगड ना, आधी भोरपगड होतं. चला. हे बघा, खूप सारे असे विरगळ आहेत इथे, खूप आहेत. तर आपले काका आपल्याला आता सांगणार आहेत थोडी माहिती त्यांच्याबद्दल. मंदिराच्या आवारात आहे सगळं आणि हा दीप ज्योत पण आहे. ही सतीशिळा आहे. ओके. हात दिसतायत तुम्हाला? हां, ते सतीशिळेचं निशाणी असते हाताचं. ओके. आणि त्याच्यात कसं असतं की ज्या काही सती जातात त्याचा तो नवरा तो युद्ध करून मारलेला दाखवतात आणि नंतर ते चंद्रसूर्य असतो वरती. ते काय काय ह्या झाल्यात, ती पण याच्यात हात दाखवलेला. तिला जर मुलं बिलं असतील तर त्यांचं पण छोटे आकृत्या केल्या जातात तिथे. ओके. आणि हे कसं असतं की एखादा वीर ज्या युद्धात किंवा कशात जसा मरतो त्याची तो खाली तो युद्ध करतोय बघा. ओके. हां, ते खाली जे दिसतंय ह्या ह्याच्यामध्ये युद्ध करतोय. पीक केलेलं असतं. मग त्याला अप्सरावरती घेऊन जातात आणि मग तो शंकराची पूजा करताना, पिंडीची पूजा करताना दाखवलेला असतो. असं असतं. त्या बऱ्याचशा खराब झाल्यात. हे पण आहेत बघा, ह्या व्यवस्थित आहेत. नेमकं काय आहेत काय कळत नाही, कुठल्या टाईपचे आहेत ते. आहेत बऱ्यापैकी, पण खूप आहे तिथे. तुम्ही बघू शकता पूर्ण असं ह्या हॉलला आहेत. काहीतरी वेगळं चित्र दिसतं बघा. ती खाली झोपलेली आहे आणि वरती तिच्या हाताडावर कोणतरी बसलेलं आहे. हां, करेक्ट. कसं आहे तर अशी खूप आहेत. आता ते इथे ते युद्ध दाखवलं बघा खाली, त्याच्या वरती त्याला अप्सरा घेऊन चालल्यात. हां, सेकंड मध्ये. कसं आहे वरती जर चंद्रसूर्य असणार आहे. हा बघा, भोराई देवी मंदिर खूप सुंदर मंदिर आहे. इथे शिवलिंग आहेत. हा टकमकला जाण्याचा रस्ता आहे. आम्ही आता महादरवाजाच्या इथे पोहोचलोय आणि तिकडे वरती टकमक टोक आहे जो आम्ही बघितलाय ऑलरेडी आणि आता आम्ही महादरवाजाने खाली उतरणार आहोत. चला महादरवाजा एक्सप्लोर करूया.
पुढे जाऊया. हा बघा, तुम्हाला रायगड, तोरणा जसे त्यांचे जे महादरवाजाचे बांधकाम आहे तसंच ह्यांचं पण आहे, याचं पण आहे सुधागडचं, ते तुम्हाला बघायला मिळेल. पाणी चांगलं आहे का? बघा ते टाकतात. बरं खाली जायचं तिकडे, तुम्ही पुढे जाऊ नका आता. ती बाटली द्या इकडे. तू नको जाऊ. हो, मोठा आहे खूप. हो, खूप मोठा आहे. तुम्ही महादरवाजा कडून जाताना हे लिहिलंय ते. आणि इकडे 2-3 पाण्याच्या टाक्या आहेत पिण्याच्या पाण्याचे. एकामध्ये चांगलं स्वच्छ पाणी, एकामध्ये थोडं गढूळ पाणी आहे. आणि पूर्ण असा दगडी रस्ता आहे फुल. दरवाजापासून जसे तुम्ही खाली उतरता पूर्ण दगडी रस्ता आहे. तर आता फायनली आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झाली आहे आणि आमचा सुधागड हा सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे ट्रेक. आणि आम्ही जो चढलो होतो हा ठाकूरवाडीमधून शिडी मार्गाने चढलो होतो. आणि आम्ही जे उतरलो ते महादरवाजाने उतरलो, त्याच्यामुळे आमची चांगलीच पायांची तांगडतोड झाली आहे. सो हा पूर्ण जो ट्रेक होता ऑलमोस्ट 15-16 किलोमीटरचा आम्ही केला आहे ह्या भर उन्हामध्ये. सो येस, तर खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता आमचा. कसा होता सगळ्यांचा एक्सपिरियन्स? चांगला. कसं वाटलं? भारी. भारी वाटलं सगळ्यांना. तर मग चला, असंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपल्या बच्चा पार्टी बरोबर लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून अँड जय शिवराय मित्रांनो.